आता आपण बघूया चिकित्सा चतुष्पाद. चिकित्सा चतुष्पाद म्हणजे काय की जेव्हा आपण चिकित्सा करतो तर आपल्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. 4 गोष्टी फार आवश्यक असतात. 4 गोष्टी लागतात आपल्याला. कोणत्या 4 गोष्टी? भीषक, द्रव्य, उपस्थाता आणि रोगी. भीषक म्हणजेच स्किल्ड आणि वेल ट्रेन्ड एक फिजिशियन. द्रव्य म्हणजे जे औषध लागतं, मेडिसिन लागतं. उपस्थाता म्हणजेच नर्सिंग स्टाफ आणि रोगी इज आपलं पेशंट. तर आता त्याचा श्लोक बघूया. भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम. काय सांगितलं? भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम. ह्यात काय चेंज नाही, फक्त चिकित्सा चतुष्पाद म्हणतो, इथे पाद चतुष्ट म्हटलंय. काय? भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम गुणवत कारणम नेयम. हे गुणवान असल्यामुळे विकार्यव्य उपशांतये. विकाराचा शांत होतं, विकार शांत होतात. सो काय सांगितलंय? भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम गुणवत कारणम नेयम. हे गुणवान असले तर हे कारण बनतात विकाराच्या शांत होण्याचे. सो हे जर गुणवान असतील तर हे कारण बनतात विकाराच्या शांत होण्याचे. सो भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम गुणवत कारणम नेयम विकारव्य उपशांतये. परत एकदा लास्ट टाइम बघू. भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम गुणवत कारणम नेयम विकारव्य उपशांतये. आता एक एक करून बघूया. पहिला आपण सांगितलेलं भीषक. भीषक म्हणजेच काय की जो चिकित्सक, जो एकदम योग्य असला पाहिजे, एकदम निपुण असला पाहिजे, कारण तो मेन आहे. चिकित्सक हा चतुष्पादमधला सगळ्यात प्रमुख आहे. आता उत्तम चिकित्सकचे 4 गुण असतात. 4 गुण काय असतात? तो विज्ञासंपन्न हवा, तो दुष्टकर्मा हवा, दक्ष असावा आणि सुचिरभवती असावा. ह्याचा अर्थ काय झाला? पहिला आपण सांगितलं विज्ञासंपन्न म्हणजे त्याला शास्त्रांचं सगळं प्रॉपर ज्ञान असलं पाहिजे. त्यांनी चरक, सुश्रुत वगैरे सगळ्या ग्रंथांचं प्रॉपर ज्ञान घेतलं पाहिजे, सगळं त्यांनी वाचलं असलं पाहिजे. सो पहिलं सांगितलंय विज्ञासंपन्न. विज्ञा म्हणजे त्याला नॉलेज असलं पाहिजे सगळं, तर त्याला सगळं शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. विज्ञासंपन्न. सेकंड सांगितलंय दृष्टकर्मा म्हणजेच काय? त्यांनी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स, मग औषध कसे निर्माण करायचे, औषधाचा प्रयोग कसा करायचा, हे त्यांनी प्रत्यक्ष बघितला असला पाहिजे. सो काय सांगितलंय? दृष्टकर्मा म्हणजे त्यांनी पाहिले पाहिजेत वेगवेगळे कर्म, म्हणजे त्यांनी वेगवेगळे रोगी पाहिलेले असावे, औषध कसं बनवतात ते बघितलेलं असावं, त्या औषधांचा प्रयोग कसा करतात ते बघितलेलं असावं. त्याला आपण म्हणतो दृष्टकर्मा. पहिलं सांगितलं विज्ञासंपन्न, मग दृष्टकर्मा, मग दक्ष म्हणजेच तो दक्ष पाहिजे की उचित समयावर त्यांनी युक्तीचा वापर करून काय ठरवलं पाहिजे, कोणतं कल्पना बरोबर होईल, काय बरोबर होईल, हे त्याला हुशार पाहिजे. तो अटेंटिव्ह पाहिजे, त्याला कळलं पाहिजे काय करायचं, लगेच क्विक डिसिजन्स घेता आले पाहिजे. सो दक्ष म्हणजे काय की कोणत्याही वेळी युक्तीचा वापर करून काय केलं पाहिजे तसं त्यांनी प्रॉपर डिसिजन घेतला पाहिजे, त्याला आपण म्हणतो दक्ष. मग शुचिर्भवती म्हणजेच क्लीन पाहिजे, पवित्र पाहिजे, प्युअर पाहिजे. कसा? मनाने, वचननी आणि कर्मानी. मन, त्याचे वचन आणि त्याचं कर्म एकदम पवित्र पाहिजे. सो काय काय सांगितलं? विज्ञासंपन्न म्हणजे त्याला ज्ञान पाहिजे, दृष्टकर्मा म्हणजे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, दक्ष म्हणजे अटेंटिव्ह पाहिजे, क्विक डिसिजन्स घेता आले पाहिजेत, त्याला प्रॉपर डिसिजन्स अकॉर्डिंग टू सिच्युएशन बनवता आले पाहिजेत, आणि सुचिर्भवती मन, वाचा आणि कर्म या सगळ्यांनी तो पवित्र असला पाहिजे. सो 4 हे जे टर्म्स सांगितलेत ते लक्षात राहिले पाहिजे. विज्ञासंपन्न, दृष्टकर्मा, दक्ष आणि शुचिर्भवती. सो भीषकसाठी काय सांगितलं? विज्ञासंपन्न, दृष्टकर्मा, दक्ष आणि सुचिर्भवती. मग आता सेकंड येतं आपलं द्रव्य. श्लोक काय होता? भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम. सो भीषक झालं. आता द्रव्यानी, दॅट इज औषध. हे दुसरं प्रधान गोष्ट आहे जे आपले चिकित्सा चतुष्पाद आहे. त्या चतुष्पादांमधलं सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज हे औषध. कारण औषध नसेल तर चिकित्सा होईल का? चिकित्सा कर्म सफल होईल का तुमचे? नाही. औषध इज महत्त्वाचं. सो एक उत्तम औषध कसं असावं ह्याचे 4 गुण सांगितलेत. 4 गुण काय सांगितलेत? बहुलता, योग्यता,
अनेकविध कल्पना आणि संपन्न. आता बहुलता म्हणजे काय की ह्याच्यामध्ये खूप सारे गुण पाहिजे, हा खूप सारे रोगांना दूर करू शकतो असा पाहिजे, आणि हा खूप मात्रेमध्ये पाहिजे, खूप मात्रेमध्ये उपलब्ध पाहिजे हा जे काही द्रव्य आपण वापरतोय. सो पहिले सांगितलं बहुलता म्हणजे खूप पाहिजे, खूप सगळंच खूप पाहिजे ह्यात, की ह्यात खूप सारे गुण पाहिजेत, हा खूप सारे रोगांचा नाश करू शकणार पाहिजे आणि हा खूप मात्रेत पाहिजे. सो बहुलता. मग नेक्स्ट सांगितलं योग्यता म्हणजे हा व्याधीचा नाश करण्यासाठी समर्थ असला पाहिजे, हा योग्य असला पाहिजे की ठीक आहे अर्शवर तक्रच योग्य आहे. सो एका स्पेसिफिक व्याधीसाठी, व्याधीचा नाश करण्यासाठी तो समर्थ पाहिजे, योग्य पाहिजे. सो योग्यता म्हणजे काय की तो व्याधीचा नाश करू शकला पाहिजे, तेवढं तो केपेबल पाहिजे, योग्य पाहिजे की त्याला व्याधीचा नाश करता आला पाहिजे. जर त्याला येतच मिळतो आयडियल द्रव्य आहे ना. सो सेकंड सांगितलं योग्यता, तो योग्य पाहिजे व्याधीचा नाश करण्यासाठी. मग थर्ड अनेकविध कल्पना म्हणजेच एकाच औषधाची तुम्ही वेगवेगळी कल्पना बनवू शकता. फॉर एक्झाम्पल आता एखादं औषध घेतलं तुम्ही, आमलकी घेतलं, त्याचा स्वरस निघतो, कल्क निघतो, क्वाथ बनवतो आपण, चूर्ण बनवतो, वटी बनवतो, अवलेह बनवतो, असे वेगवेगळे कल्पना फॉर्म करू शकतो. ह्याला आपण म्हणतो अनेकविध कल्पना. म्हणजेच एकाच औषधाची वेगवेगळी कल्पना आपण बनवू शकतो. लाईक स्वरस, कल्क, क्वाथ, चूर्ण, वटी, अवलेह असे वेगवेगळे कल्पना आपण बनवू शकतो. सो बहुलता, योग्यता, अनेकविध कल्पना. मग सांगितले संपन्न म्हणजेच तो स्वतःच्या गुणांनी संपन्न असावा, स्वतःच्या गुणांनी युक्त पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये गंध, वर्ण, रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव यांनी तो युक्त पाहिजे. हे सगळे त्यात पाहिजे प्रॉपर, जे त्याचे जे आयडियल आहेत ते सगळे त्याच्यामध्ये पाहिजे गुण. सो काय काय सांगितलं द्रव्यासाठी बहुलता, योग्यता, अनेकविध कल्पना आणि संपन्न. सो द्रव्यासाठी काय सांगायचं, औषधसाठी काय सांगायचं, बहुलता, योग्यता, अनेकविध कल्पना, संपन्न. भीषकसाठी काय होतं, विज्ञासंपन्न, दृष्टकर्मा, दक्ष, सुचिर भवती. द्रव्यासाठी बहुलता, योग्यता, अनेकविध कल्पना, संपन्न. आता परिचारक, परिचारक म्हणजे जो आतुराची सेवा करतो, दॅट इज जे आपलं नर्सिंग स्टाफ असतं. आता उत्तम परिचारकचे 4 गुण काय सांगितलेत. उत्तम परिचारक कसा असावा, उपचारज्ञता, दक्ष, अनुराग आणि शौच. काय काय सांगितलं, उपचारज्ञता, दक्ष, अनुराग आणि शौच. आता उपचारज्ञता म्हणजे काय की त्याला सगळं ज्ञान असलं पाहिजे, उपचारचं ज्ञान, काय सेवा करायचे त्या सगळ्याचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. सो उपचारज्ञता, उपचारचं ज्ञान असलं पाहिजे, उपचारज्ञता. मग दक्ष, तो स्वतःच्या कार्यामध्ये दक्ष पाहिजे, कुशल पाहिजे, निपुण पाहिजे, त्याला सगळं आलं पाहिजे. सो तो दक्ष पाहिजे, स्वतःच्या कार्यामध्ये दक्ष पाहिजे. मग अनुराग म्हणजेच तो पेशंटच्या टुवर्ड्स एकदम प्रेमाने, प्रीतीने वागला पाहिजे. सो रोगीसोबत तो एकदम लविंग नेचरने असला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, आपुलकीने वागलं पाहिजे. मग शौच म्हणजेच तो कामांमध्ये पवित्र पाहिजे, त्याचं आचरणमध्ये तो पवित्र पाहिजे. सो काय सांगितलं, उपचारज्ञता म्हणजेच त्याला उपचाराचं नॉलेज पाहिजे, सेवा कशी करायची त्याचं नॉलेज पाहिजे. दक्ष म्हणजेच तो स्वतःच्या कार्यामध्ये दक्ष असलं पाहिजे, काय करतो त्याचं लक्ष असलं पाहिजे, तो जिथं आहे तिथं. मग अनुराग, अनुराग म्हणजे काय की रोगीच्या टुवर्ड्स तो प्रीतीने वागला पाहिजे. मग शौच म्हणजे क्लीन पाहिजे, पवित्र पाहिजे, स्वतःचं आचरण एकदम पवित्र पाहिजे. सो परिचारकसाठी काय सांगितलं, उपचारज्ञता, दक्ष, अनुराग आणि शौच. आता दक्ष आणि शौच हे भीषक आणि परिचारकमध्ये कॉमन आहे, फक्त ह्यांच्यात फरक काय पडतोय, तो जो आपला भीषक होता त्याचं काय सांगितलं, विज्ञासंपन्न, दृष्टकर्म. इथे काय फरक पडतोय, उपचारज्ञता आणि अनुराग. मग आता रोगी कसा असावा, रोगीचे 4 गुण सांगितलेत, स्मृतीसंपन्नता, निर्देशकारित्व, अभिरू आणि ज्ञापक. स्मृतीसंपन्नता म्हणजे त्याची स्मरणशक्ती चांगली पाहिजे, त्याची मेमरी चांगली पाहिजे, सो दॅट तो रोगाच्या बाबतीत नीट सांगू शकतो, काय काय झालं, काय खाल्लं, काय पिल्लं. मग नेक्स्ट निर्देशकारित्व म्हणजेच डॉक्टर जे काही निर्देश देतील त्याचं तो पालन करणारा असावा, डॉक्टर जे काही सांगतील त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे. आता डॉक्टरने सांगितलं आहे की तेलकट तुपट खाऊ नको, पण त्यांनी खाल्लं तर मग आयडियल रोगी झाला का तो, नाही. सो त्यांनी डॉक्टर जे काही निर्देश देईल त्याचं पालन केलं पाहिजे. मग नेक्स्ट अभिरू, अभिरू म्हणजेच घाबरट नाही पाहिजे, तो उत्तम सत्वगुणावाला पाहिजे, कारण आपण काही इंजेक्शन देणार, सलाईन देणार, सो त्यांनी सगळं ते नीट घेतलं पाहिजे, अभिरू पाहिजे, घाबरट नाही पाहिजे, उत्तम सत्वावाला पाहिजे, उत्तम सत्वगुणवाला पाहिजे. मग ज्ञापक,
दॅट इज त्याला थोडं हुशार पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे की काय रोग झाला आहे, काय उपद्रव झाले, त्याला नीट सांगता आलं पाहिजे. त्यामुळे थोडा तरी हुशार असावा, ज्ञापक असावा. सो रोगीचे काय सांगितले, स्मृतिसंपन्नता, निर्देशकारित्व, अभिरू आणि ज्ञापक. स्टार्टिंगपासून काय पहिलं तर आपला श्लोक काय होता, भीषक द्रव्यानि उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम गुणवत कारणम नेयम विकार उपशांतये. मग आता भीषकचे 4 गुण काय होते, विज्ञासंपन्न, दृष्टकर्मा, दक्ष, शुचिर भवती. मग द्रव्याचे 4 गुण, बहुलता, योग्यता, अनेकविध कल्पना, संपन्न. परिचारकचे 4 गुण, उपचारज्ञता, दक्ष, अनुराग आणि शौच. रोगीचे 4 गुण, स्मृतिसंपन्न, निर्देशकारित्व, अभिरू आणि ज्ञापक.